फळांचा राजा आंबा याचा हंगाम अगदी दिमाखात चालू आहे. मग आंब्याची रेसिपी तर व्हायलाच हवी. परंतु आंब्याचे तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण आंब्याची एक पारंपरिक रेसिपी पाहतोय. आज आपण पाहतोय आंब्याचं सांदण. काय म्हणालात? सांदण म्हणजे काय? एक प्रकारचा पौष्टिक केकच म्हणा ना. यासाठी आवश्यक असणारे जिन्नस अगदी घरात सहज उपलब्ध असणार आहे आणि प्रमाण म्हणाल तर कोणाच्याही सहज लक्षात राहील असं. आणि करायला तर अगदी सोपा, कोणीही सहज करू शकेल असं. करायला लागतील 2 तास, परंतु संपेल अगदी 2च मिनिटात. इतकं रसरशीत आणि स्वादिष्ट, पौष्टिक तर ते असणारच आहे. चला तर फळांच्या राजाला दिमाखात स्वयंपाकघरात घेऊन जाऊया आणि करूया पिवळधम्मक गोड सुमधूर जाळीदार रसरशीत आंब्याचं सांदण. पिवळधामक जाळीदार रसरशीत आंब्याचं सांदण करण्यासाठी इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे हापूस आंबे घ्यायचे. हे हापूस आंबे आपल्याला स्वच्छ धुवून तर घ्यायचेच आहेत. शिवाय हे हापूस आंबे आपल्याला तासभर थंड पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे त्यातील उष्णता कमी होते आणि मग आपल्याला ते बाधत नाहीत. आता या हापूस आंब्याचा आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल किंवा आपली जी नेहमीची पद्धत आहे ना, त्या पद्धतीनं गर काढून घ्यायचा आहे. 2 आंब्यांचा बरोबर 1 वाटी गर निघतो. आता हा गर आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि फक्त अर्धा मिनिट मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे. हे पहा, अगदी अर्ध्या मिनिटातच हा गर व्यवस्थित बारीक होतो अशा प्रकारे. आता जितका आंब्याचा पल्प म्हणजे जितका रस आहे तितकीच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. आपला 1 वाटी रस तयार झाला होता, आपल्याला 1 वाटी साखर यामध्ये घालायची आहे. अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि ज्या वाटीनं आपण आंब्याचा पल्प घेतला होता ना, तीच अर्धी वाटी भरून आपल्याला नारळाचं घट्ट दूध यामध्ये घालायचं आहे. प्रत्यक्ष सांधण करताना आपल्याला 1 वाटी नारळाचं घट्ट दूध लागणार आहे. त्यापैकी आपण आत्ता अर्धी वाटी नारळाचं घट्ट दूध वापरले, नंतर अर्धी वाटी लागणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला सर्वात शेवटी आणखी 1 वाटी नारळाचं घट्ट दूध लागणार आहे, म्हणून आपल्याला 2 वाट्या नारळाचं घट्ट दूध आधीच काढून ठेवायचं आहे. आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर फक्त 1 मिनिट फिरवून घ्यायचे, म्हणजे साखरसुद्धा बारीक होईल आणि सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. पाहताय ना, आपली साखरसुद्धा विरघळली आणि सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाले. शिवाय आर्टिफिशियल कलर किंवा केशर न वापरता हे अगदी मस्त रंग आला आहे, पिवळा धमक. आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये घालायचं आहे आणि आत्तापर्यंत आपण जी वाटी वापरली आहे ना, त्याच वाटीनं 1 वाटी आपल्याला बारीक तांदळाचा रवा किंवा इडलीचा रवा यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे तांदळाचा रवा उपलब्ध नसेल तर तांदूळ हलकेसे भाजून मिक्सरवर तुम्ही त्याचा बारीक रवा तयार करू शकता. तुम्हाला जर तांदळाचा रवा वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही साधा रेग्युलर आपला जो गव्हाचा रवा असतो ना, तो रवा देखील वापरू शकता. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही वापरलेला आंबा किती गोड किंवा किती आंबट आहे यावर हे साखरेचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. आपण आज नारळाच्या दुधाचा वापर केला आहे, परंतु तुम्ही डायरेक्ट खोवलेला नारळ देखील वापरू शकता. पारंपरिक पद्धतीमध्ये शक्यतो डायरेक्ट खोवलेल्या नारळाचाच वापर करतात. आणि वेलची जायफळ पूड करताना जायफळचं प्रमाण वेलचीपेक्षा जास्त वापरायचे, कारण आंबा उष्ण असल्यानं काही जणांना पोटदुखीचा त्रास होतो, तो पचायला जड जातो. जायफळामुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते. ते पण मी आधी अर्धी वाटीच दूध वापरलं होतं, आता पुन्हा अर्धी वाटी दूध वापरतो आणि सगळं मिक्स करून घेतोय. आपलं सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला भिजण्यासाठी 1 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. 2 तास ठेवलं तर उत्तमच. तासाभरानंतर झाकण काढायचं आहे. आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपलं हे मिश्रण अजिबात पातळ होता कामा नये. थोडंसं घट्टसर झालं तरी सुद्धा चालणार आहे. हे मिश्रण आपल्याला साधारणपणे इडलीच्या मिश्रणासारखं ठेवायचं आहे. मिश्रण जर थोडं जरी पातळ झालं ना तर आपलं सांधण तर होईल, परंतु मध्यभागी ते बसेल, म्हणजे केक कसं बसतो अगदी तसं. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप आणि पाव चमचा बेकिंग पावडर घालायची. साजूक तुपामुळे आपल्या सांधणाला अरोमा तर छान येतोच, शिवाय ते मध्ये चिकटही होत नाही आणि बेकिंग पावडरमुळे आपलं सांधण फुलायला मदत मिळते. बेकिंग पावडर उपलब्ध नसेल तर पाव चमचा प्लेन इनो किंवा चिमूटभर सोडा घालायचा आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारचा घरातील एखादा गोल किंवा चौकोनी डबा घ्यायचा, याला आतून साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर आपल्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सनं सजवायचं आहे आणि हा डबा थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे आतमध्ये पोकळी राहणार नाही.
हे सगळं करण्या अगोदरच मी स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यावर जाळी देखील ठेवली होती. आता या जाळीवर आपल्याला हा डबा ठेवायचा आहे आणि झाकण लावायचं आहे. सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला जवळजवळ अर्धा तास वाफवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मिश्रण वाफवलं जात आहे तोपर्यंत आपल्याला सांडणाच्या सजावटीसाठी आंब्याचं एक फूल तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला आंब्याचा कोयकडील एक भाग कापून घ्यायचा आहे, त्याची साल काढायची आहे आणि त्या भागाचे आपल्याला अशा पद्धतीनं आडवे काप करायचे आहेत आणि हे काप आपल्याला अशा पद्धतीनं गुंडाळून घ्यायचे आहेत. झालं ना आंब्याचं फूल तयार. किती मस्त दिसते पहा. 2 वाट्या घट्ट नारळाच्या दुधापैकी 1 वाटी दूध आपण सांधण करण्यासाठी वापरलं आहे आणि 1 वाटी दूध आपण बाजूला ठेवून दिलं होतं. त्या नारळाच्या दुधामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे, पाव चमचा वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गूळ विरघळून घ्यायचा आहे. एवढं सगळं करेपर्यंत अर्धा तास झालेला आहे. आता आपल्याला स्टीमरवरचं झाकण काढायचं आहे. वा, पाहताय ना तुम्ही किती दरदरून वाफ बसली आहे आणि आपलं सांधण पण कसं दुप्पट फुलून आलेलं आहे. आता ते शिजले की नाही हे पाहण्यासाठी सांधणाच्या मध्यभागी सुरी घालून पाहिजे. हे पहा, आपली सुरी अगदी कोरडी निघते. अजिबात आपलं सांधण या सुरीला लागत नाही आहे. याचा अर्थ आपलं सांधण मस्तपैकी शिजलेलं आहे, तून अजिबात कच्चं नाही आहे. आता हे सांधण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं सुरीच्या साहाय्यानं कडा सोडून घ्यायच्यात. आता या डब्यावर आपल्याला एक ताट ठेवायचं आहे आणि हा डबा आपल्याला या ताटामध्येच उलट करून घ्यायचा आहे. उलट केल्यानंतर अशा पद्धतीनं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि हे सांधण आपल्याला या डब्यापासून वेगळं करून घ्यायचं आहे. पाहता ना तुम्ही, आपलं सांधण अजिबात भांड्याला चिकटलं नाही आहे, सहज वेगळं झालं आहे आणि रंग तर पहा किती मस्त आला आहे, अगदी पिवळा धम्मा. आता पुन्हा एकदा या सांधणावर आपल्याला एखादी प्लेट ठेवायची आणि उलट करून घ्यायचं आहे. पाहिलं ना आपलं सांधण कसं गोल गरगरीत पिवळं धम्मक आणि सॉफ्ट स्पंजी जाळीदार झालं आहे. आता आपण जे आंब्याचं फूल तयार केलं होतं ना, ते फूल या सांधणाच्या मध्यभागी ठेवून आपल्याला हे सांधण सजवायचं आहे. आता आपण नारळाचं दूध आणि गूळ यांचं जे गोल सिरप केलं आहे ना, हे सिरप आपल्याला या सांधणाच्या सभोवती प्लेटमध्ये अशा पद्धतीनं घालायचं आणि हे सांधण आपल्याला अशा पद्धतीनं त्रिकोणी तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे. पाहता ना तुम्ही, आपलं सांधण अगदी कसं सहज कट होतं आहे, अजिबात सुरीला कुठेही चिकटलेलं नाही आहे. आता हा तुकडा घ्यायचा, एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि या तुकड्यावर आपल्याला अशा पद्धतीनं आपण तयार केलेलं नारळाचं दूध आणि गूळ यांचं गोड सिरप घालायचं आहे. पाहताय ना तुम्ही, चमच्यानं फोडला असता कसं सहज फुटलं जातं. चिकट झालेलं नाही आहे, चिवट झालेलं नाही आणि भुसभुशीतही झालेलं नाही आहे. याचा अर्थ दातांना चिकटणार नाही आणि खाताना घास बसणार नाहीत. घरातील इतर सगळ्या सदस्यांना हे सांधण अशा पद्धतीनं त्रिकोणी तुकडा करून त्यावर नारळाचं गोड सिरप घालून सर्व करायचं आहे. सांधण करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. मी इथे आज हापूस आंब्याचा वापर केला आहे, परंतु तुम्ही कोणताही तुमच्याकडे उपलब्ध असलेला पिवळा धमक सुवासिक घट्टगर असलेला आंबा वापरायचा आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि रव्याचं म्हणाल तर तांदळाच्या रव्याऐवजी तुम्ही रेग्युलर गव्हाचा रवा देखील वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आंब्याच्या सांधणाचं मिश्रण आहे ना, ते पातळ अजिबात होता कामा नये, नाहीतर सांधण मध्यभागी बसेल. जसं ढोकळा किंवा केक कसा बसतो अगदी तसं. झालंच समजा थोडंसं पातळ, तर एखादा चमचा रवा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग तुम्ही सुद्धा या आंब्याच्या हंगामात एकदा तरी अशा प्रकारे आंब्याचं सांधण करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.